हॅलो फ्रेंड्स, तर मग आता असं म्हणतात की एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्याला देवदर्शनासाठी जायचं असतं, जोपर्यंत त्या देवाचं आपल्याला बोलवणं होत नाही तोपर्यंत काही आपण त्याच्या चरणी जात नाही. मग काय, आमचंही अगदी तसंच झालं ना, मनात ना ध्यानात, आणि अचानकपणे आलो विठ्ठल रखुमाईच्या दारात. खरं तर ना, गावाकडे आल्यानंतर एसटीने प्रवास करायची मजा ना खरंच काही वेगळीच असते. म्हणून मग आम्ही विचार केला की ट्रेनने वगैरे जाण्याऐवजी आपण एक काम करूया, पंढरपूरला आपण एसटीने जाऊ. तर हा व्हिडिओ खूप आधीचा आहे, कारण आम्ही ना अधिक महिन्यामध्ये गेलो होतो पंढरपूरला. तो आता मग अपलोड करता करता मला फारच उशीर झाला. आणि मग अधिक महिन्यातली गर्दी, बाप रे, एवढी गर्दी ना. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक एसटीला, प्रत्येक गाडीला अर्ध्या तासाला एसटी वगैरे निघत होत्या, परंतु प्रत्येक एसटी ही प्रचंड अशी फुल भरलेली. तसं मग आम्ही एसटी स्टँडवर आलो ना, लगेचच आम्हाला पटकन एसटी मिळाली. सकाळचा सुमारास होता, त्यात मग असं कडकत तापतं ऊन. त्यामुळे मग आम्ही विचार केला होता की म्हणजे दुपार होईपर्यंत आपण सकाळीच लवकर असं जाऊन येऊया. एसटी मध्ये ना अधेमध्ये उतरणारी माणसं फार कमी होती, कारण प्रत्येक जण ना चाललं होतं ते पंढरपूरला. आम्ही दोघे पण ना असं इकडे तिकडे बघत होतो, म्हणजे वाट बघत होतो की कधी आम्हाला एसटी मध्ये बसायला जागा मिळेल. मग काय, कंडक्टरची कृपा, म्हणजे त्याने आम्हाला आधीच सांगितलं होतं की पुढचं एखादं हे सीट आहे जे खाली होणार आहे, त्यामुळे मग तुम्ही इथे बसून घ्या. मग काय, आम्ही पटकन बसलो. पंढरपूरला जाताना आता साडी घालायचा तर माझा विचार होता, परंतु मग गरमीमुळे मी खूप कंटाळा केला साडी घालायचा, कारण आधीच एवढं ऊन, त्यात मग मला माहिती होतं की सहजासहजी तरी आम्हाला काही देवाचं दर्शन होणार नाहीये. त्यामुळे मग आम्हाला म्हणजे 2 ते 3 तास तरी लाईनमध्ये थांबावं लागणार आहे. हाच जरा प्रॉब्लेम आहे ना, जायच्या यायचीच मानते. आता एका रिक्षात किती लोकांना बसवलंय. काय करूया? दोघं आहेत. पंढरपूरच्या एसटी स्टँडवर उतरल्यानंतर मग आम्ही शेअरिंग ऑटोने चंद्रभागेच्या दिशेने जाणार होतो. थंडगार थंडगार. आंघोळ करून नंतर मग पाया पडायला जातात ना. कुठे जायचंय पण? कुठून जायचंय? छान आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे.
खरं तर ज्या चंद्रभागेला आतापर्यंत फक्त असं लांबून पाहिलं होतं किंवा मग फक्त असे लांबूनच हात जोडले होते, त्या चंद्रभागेमध्ये म्हणजे बोटीमधून सैर करताना, प्रवास करताना खूप छान वाटत होतं. आपण लहान असताना किंवा लहान असल्यापासून ते गाणं ऐकतो माहिती आहे ना, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. म्हणजे मला ना सतत तेच गाणं आठवत होतं. चंद्रभागेच्या तीरी देखील जिकडे तिकडे वारकरी आणि सगळेजण इथे येणारे विठुनामाचा गजर करत होते. विठुरायाच्या गजराने आपल्या विठुरायाचीच पंढरी अगदी दुमदुमली होती. खूप आहे ना. हा ऊन. हरे रामा हरे कृष्ण. इस्कॉन या साईडला कोणी येतच नाही ना. चंद्रभागा, चंद्रभागेच्या पूर्ण आपण आत आहे. दुमदुमली पंढरी दुमदुमली त्या सोडून जरा साऊथ होती ना. उन्हामध्ये आलं म्हणून तसं वाटतं. राईट वाटतं की नाही. वारकरी भोजनालय आहे. कॅन वी गो देअर? हॉटेल नंदनवन. येते का मागड्या. नको. इथे पण काय मंदिर आहे ना. चंद्रभागेकडून निघाल्यानंतर आता मग आम्हाला गर्दी वगैरे सर्व बघून समजलं होतं की इतक्या सहजासहजी तरी काही आपल्याला दर्शन होणार नाही आहे, आपल्याला रांगेत थांबावंच लागणार आहे. म्हणून मग त्याआधीच आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला. खूप ठिकाणी आपण देवदर्शन करतो, परंतु मला ना पंढरपूरच्या विठुरायाचं खरंच खूप कौतुक वाटतं. आता कुठेही जावा, कुठल्याही देवस्थानी जावा, परंतु कुठल्याच देवस्थानाची ते देवाच्या चरणाला डिरेक्ट स्पर्श करून आपल्याला चरण दर्शन मिळत नाही, परंतु मग आपल्या विठुरायाच्याही ते डिरेक्ट चरण स्पर्श करून आपल्याला दर्शन मिळतं. आणि मग विशेष म्हणजे ना आता इथे VIP दर्शन देखील पूर्णपणे बंद होतं. म्हणजे कोणीही या, रांगेत थांबा आणि मग त्यानंतरच विठुरायाचं दर्शन दिलं जाणार होतं. आणि रांगेत थांबल्यानंतरही गरमीचा आम्हाला देखील जरा पण त्रास झाला नाही, कारण जिकडे तिकडे ना वर असे थंड पाण्याचे फवारे लावले होते आणि मंदिरात देखील आज जागोजागी थंड पाण्याचे कूलर होते. नंबर कधी आहे? 1 वाजलाय ना. बाहेरून तरी दर्शन घ्यायला भेटेल की नाही. दर्शन खूप जास्त गर्दी आहे पंढरपूर. अधिक मास असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी आहे. इवन 2-2 मिनिटाला बस सुटत आहेत. ST बस वगैरे सर्व बस फुल. आता बघूया आम्हाला दर्शनाला कधी मुहूर्त लागतो ते. चल 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 गेले. काय एकच मिनिट. बाबा कसली गर्दी आहे. पालखी आली वाटते ना. वरती बघा, वरती बघा तिकडे किती गर्दी. प्रसाद वाटणारे एका साईडला येऊन प्रसाद वाटा.
नामदेव महाराजांची समाधी आहे. फायनली मग आता आम्ही दोघे जण विठुराया आणि रखुमाईचं दर्शन घेऊन बाहेर आलो होतो आणि खरंच खूप खूप छान असं विठुरायाचं दर्शन झालं. आणि पर्सनली माझं तरी म्हणजे मला किती जरी वेळा पंढरपुरामध्ये आलं ना तरी माझं मन खरंच कधी भरत नाही. आणि खरं तर ना पंढरपूर आणि आमचं म्हणजे असं खूप अतूट नातं आहे. कारण का माहितीये, जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे माझे मावशी आणि काका इथे पंढरपूरमध्ये राहायला होते आणि मग जेव्हा पण आम्हाला उन्हाळी सुट्टी लागायची ना की मग आम्ही आवर्जून 2 महिने तरी मावशीकडे राहायला यायचो. म्हणजे आम्ही इथे पंढरपुरामध्येच असायचो. मग काय इथे जेवढी काही मंदिरं आहेत ना त्या प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही फिरायचो. खरंच खूप खूप छान होते ते दिवस. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा म्हणजे सॉरी फोन वगैरे असं अलाव नाहीये, त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी आमचा फोन मोबाईल तिथे लॉकरची सोय आहे त्या लॉकरमध्ये आम्ही आमचे दर्शन होईपर्यंत मोबाईल ठेवून दिले होते. आता विठोबाचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून पोटोबा केला. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना विठुरायाच्या पंढरीचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग मजेशीर व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.